ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुम्। कृष्णं वंदे जगद्गुरुम्। कृष्णं वंदे जगद्गुरुम्। कलियुगाचा आरंभ एक दिवस राजा धर्मराज आपला बंधू भीमाला म्हणतो, हे भीम, महर्षी नारदांनी सांगितल्याप्रमाणे मला कलियुगाची छाया दिसू लागली आहे. राज्यामध्ये अधर्म वाढू लागलेला आहे आणि चोऱ्या लबाड्या होत आहेत. भीम आणि युधिष्ठिरांचे बोलणे चालू असताना द्वारकेला गेलेला अर्जुन परत येतो. त्याच्या चेहऱ्यावर थोडेसेही तेज नसते. तेव्हा धर्मराज त्याला विचारतो, हे पार्थ, हे अर्जुन, हे भ्राता, तुझ्या चेहऱ्यावरचे तेज कुठे गेले? अंगणात आलेल्या अतिथीशिवाय तू भोजन केले आहेस का? भुकेला अतिथी यजमानांचे पुण्य घेऊन जातो. म्हणून आपल्या घरी कोणीही अतिथी, जसा आपण अतिथी देवो भव, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण येणाऱ्या पाहुण्यांना अतिथी देवो भव म्हणून त्यांचा पाहुणचार करतो. तर मग आपल्या घरी कोणी जर अतिथी आला तर त्यांना आपण भोजन द्या. त्यांची भोजन करण्याची इच्छा नसेल तर जी बी सेवा असेल ती त्यांची करा, परंतु कोणत्याही प्रकारची सेवा न करता कमीत कमी पाणी तरी पाजवून त्या अतिथीला जाऊ द्या. जर अतिथी तसाच निघून गेला तर तो अतिथी आपल्याकडे जो काही पुण्याचा साठा असेल त्यापैकी काही ना काही भाग तो घेऊन जाणार. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला तो पवित्र आहे म्हणूनच अर्जुनाला गीतेसारखे गुह्यतम ज्ञान अर्जुनाला समोर ठेवून जगाच्या कल्याणाकरिता जे दिले आहे ते सर्वांच्या कल्याणाकरिता. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो, ज्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निष्पाप असे मानपत्र दिलेले आहे त्या माझ्या अर्जुनाने कधीही पाप केलेले नाही. मग असा हा निस्तेज का दिसतो आहे? अर्जुनाच्या चेहऱ्यावरील तेज कुठे गेले?
म्हणून धर्मराज युधिष्ठिर आपल्या मनोमन विचार करून म्हणतो, आणि नारद मुनींचे बोलणे त्याच्या मनामध्ये आठवते की या अर्जुनाच्या निस्तेजपणाच्या चेहऱ्यावरून असे मला वाटते की आता कलियुगाच्या आगमनाचा संकेत आहे. तेव्हा अर्जुन व्यथित होऊन एकदम दुःखी अंतकरणाने युधिष्ठिराला सांगू लागतो, हे दादा, श्रीकृष्णांनी माझा त्याग केला आहे. ज्या श्रीकृष्णांनी लाक्षग्रहामध्ये आपले रक्षण केले, तो श्रीकृष्ण स्वधामाला गेला आहे. त्या श्रीकृष्णांनी त्यांच्या अंतकाली मला बरोबर नेले नाही. तो मला म्हणाला की हे पार्थ, हे अर्जुना, मी तुला गीताशास्त्राचे ज्ञान दिले आहे, ते ज्ञान तुझे रक्षण करेल. दादा, तुला काय सांगू, आपणास माहित आहे मी आजपर्यंत कोणाकडूनही पराभूत झालो नाही. पण द्वारकेहून मी परत येत असताना लुटारूंनी मला रस्त्यात लुटले. मला आता असे वाटू लागले आहे की माझ्यात जी शक्ती होती ती मुळात माझी नव्हतीच. ती शक्ती त्या द्वारकाधीश श्रीकृष्णांचीच होती. श्रीकृष्ण हे स्वधामाला गेल्यानंतर माझ्यातली शक्ती निघून गेली. कृष्ण विरहामुळे अर्जुन एकदम व्यथित होऊन त्यास फार वाईट वाटत होते, आणि भगवान श्रीकृष्णांच्या विरहामुळे अर्जुनाला सोबत राहिलेल्या गोष्टींची आठवण येत होती, आणि त्यांच्या डोळ्यातून, अर्जुनाच्या डोळ्यातून पाण्याच्या अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीकृष्णांच्या समवेत असतानाचे जे प्रसंग होते त्या प्रसंगाचे अर्जुनाला स्मरण होत होते. तो धर्मराज यांना सांगू लागतो, दादा, द्रुपद राजाच्या दरबारात मी मत्स्यवेध केला. ती शक्ती माझी नव्हतीच, ती तर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णांची कृपा होती. मत्स्यवेध करणे कोणत्याही राजाला जमले नाही. तेव्हा कर्ण उभा राहिला. तेव्हा श्रीकृष्णांना वाटले, या कर्णाने जर मत्स्यवेध केला तर माझा अर्जुन, माझा सखा, हा पण पूर्ण करू शकणार नाही. त्याने आपल्या लीलेने द्रौपदीला कर्णाच्या हीन जातीची आठवण करून दिली. त्याप्रमाणे द्रौपदीने भरसभेत सांगितले, कर्ण हा हीन जातीचा आहे, कर्ण हा हीन जातीचा आहे. कर्णाने जरी मत्स्यवेध केला तरी मी त्याच्याशी लग्न करणार नाही. दादा, माझ्यात हिंमत नव्हती, पण श्रीकृष्णांनी माझ्याकडे पाहिले आणि माझ्यात शक्ती संचारली. मी मत्स्यवेध केला. किरातांचा वध करताना मी देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर
यांच्या बरोबर युद्ध केले, तोही श्रीकृष्णांचाच प्रताप होता. मी देवादिदेव महादेव भगवान शंकराबरोबर युद्ध काय करू शकलो असतो. अर्जुनाला श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर गीताशास्त्र रूपी केलेला उपदेश आठवण काढून अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि एकदम दुःखी अंतकरणाने अर्जुन भगवान श्रीकृष्णांची आठवण काढत होता. बाबांनो, आपण सुद्धा संसारात असताना मनरूपी मत्स्याचा वेध विवेक रूपी बाणाने केला तर द्रौपदी प्राप्त होईल. तुम्ही म्हणाल द्रौपदी म्हणजे स्त्री नाही, द्रौपदी म्हणजे कृष्ण भक्ती. द्रौपदी म्हणजे कृष्ण भक्ती. आणि तुम्ही मनामध्ये कृष्ण भक्ती निर्माण केल्याशिवाय, तुमच्या मनामध्ये कृष्ण भक्ती दृढ केल्याशिवाय आणि मनाचा वेध घेतल्याशिवाय ती तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मनाला वाटेल तसे वागू देऊ नका. मन मागेल ते त्याला पुरवू नका. असे आपण करत राहिल्यास आणि भगवंताचे नाम संकीर्तन केल्यास आपले जे मन आहे ते हळूहळू अभ्यासाने आपल्या ताब्यामध्ये येईल. आजपर्यंतचे आपले आयुष्य मौज मजेमध्ये गेले, आपण किती भोग भोगले, किती पापे केली, किती वाईट वागलोत, याचा हिशोब माणूस ठेवत नाही. आपण ब्राह्मण असो किंवा कोणीही असो, त्यांना जर दान धर्म केला, दक्षिणा दिली, तर त्याचे चिंतन चिंता जीव करतो. माझ्या मुलामुलींचे काय होणार याची त्याला चिंता असते. माझ्या नातेवाईकांचे कसे होणार याची त्याला चिंता असते. पण तो स्वतःचा विचार करत नाही. त्याने प्रथम आपल्या स्वतःचे काय होणार याबद्दल चिंता करावी. परंतु तो तसा करत नाही. त्याने जर स्वतःचा विचार केला, मी सर्वांसाठी सर्व काही करत आहे, परंतु माझे काय, आपल्या सोबत आपण केलेले फक्त चांगले कर्म येणार आहे, भगवत भक्ती येणार आहे. म्हणून स्वतःचा जर आपण विचार केला तर आपण नक्कीच भगवंताचा विचार करू, भगवंताचे नाम संकीर्तन करू आणि तसे केल्याने त्या भगवंताची भक्ती आपल्या मनामध्ये दृढ होईल आणि आपल्यातील जे मीपणा आहे, अहंकार आहे, तो निघून जाईल आणि आपण नक्कीच भगवत भक्तीकडे वळाल. म्हणून कुटुंबाचा विचार अवश्य करा, परंतु कुटुंबासोबत आपण आपल्या जीवनाचे कल्याण कसे करता येईल यावर थोडेसे लक्ष केंद्रित करून भगवंताचे नाम संकीर्तन करा, जेणेकरून जो काही नाम संकीर्तनामुळे विनाशायास आपला संचय होईल आणि आपल्या जीवनाचे कल्याण होईल. मनुष्याला भक्तीशिवाय पर्याय नाही. जर आपणाला
चांगले जीवन जगायचे असेल तर भगवत भक्तीकडे वळा. जीवन सुखमय होईल, मनाला समाधान लाभेल. आपले जीवन हे भगवत चरणी समर्पण करा. भगवंत नक्कीच तुमची काळजी करतील. तुम्ही फक्त कर्म करत राहा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. कर्म करत राहा भगवंताकडे. बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि भगवंताचे नाम संकीर्तन करत राहा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण